नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर NHM स्ट्राईक महाराष्ट्र, राज्यातील आरोग्य सेवेंवर गंभीर परिणाम, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप 19 दिवसापासून सुरूच आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप कशा पद्धतीने सुरूच आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, NHM स्ट्राईक महाराष्ट्र, राज्यातील आरोग्य सेवेंवर गंभीर परिणाम, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप 19 दिवसापासून सुरूच आहे। बघा अपडेट काय सांगतोय, राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील NHM या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सलग 19व्या दिवशी सुरू आहे। याचा परिणाम ग्रामीण भागातील आरोग्य सेवांवर होत असून क्षयरोग म्हणजे TB निदान, पोषण पुनर्वसन केंद्रे आणि विशेष नवजात शिशु काळजी विभाग या महत्त्वाच्या सेवांना फटका बसत आहे। राज्यात रुग्णसेवेची स्थिती गंभीर बनली असून याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे। राज्यातील 82 पोषण पुनर्वसन केंद्रापैकी 27 केंद्रामध्ये संपामुळे सेवा बंद आहे। राज्यातील एकूण 60 विशेष नवजात शिशु काळजी विभागांपैकी तब्बल 41 विभागांमधील कर्मचारी संपावर आहेत। नंदुरबारमधील अक्कलकुवा, अमरावतीतील धारणे, अचलपूर, गडचिरोलीतील अहेरी यासारख्या संवेदनशील भागातील सेवाही ठप्प आहेत। त्यामुळे संप सुरू झाल्यापासून 50हून अधिक बालमृत्यू हे झाले आहेत असे कर्मचारी संघटनेने म्हटले आहे। बघा, दरमहा सरासरी 18,000 क्षयरुग्णाची नोंद होत असते। ऑगस्ट महिन्यात केवळ 9,490 प्रकरणेच नोंदवली गेली आहेत। यावरून क्षयाचे निदान व उपचार या प्रक्रियेवर संपाचा तीव्र परिणाम होत असल्याचे स्पष्ट या ठिकाणी होत आहे। यासह राज्यातील लसीकरणावरही परिणाम झाला आहे आणि प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये महिन्याला 4 लसीकरण सत्र आयोजित करण्यात येतात। मागील 17 दिवसाच्या कालावधीत लसीकरण हे बहुतांश ठिकाणी झालेले नाही असे देखील संघटनेने स्पष्ट केले आहे। या प्रकरणी 22 ऑगस्टला बैठक देखील घेण्यात आली होती, मात्र आरोग्य विभागाचे आयुक्त अथवा सचिव या बैठकीस अनुपस्थित राहिले आणि केवळ त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। बैठकीचे इतिवृत्त आज अखेरपर्यंत देण्यात आले नसल्याने चर्चेत समाधानकारक निर्णय न झाल्याचे संघटनेने या ठिकाणी नमूद केले आहे। बघा, कर्मचाऱ्यांची ठाम भूमिका काय असणार आहे। या आंदोलनाचे राज्य समन्वयक विजय गायकवाड यांनी सांगितले की प्रशासनाकडून समाधानकारक व कालबद्ध कार्यक्रम प्राप्त झाल्याशिवाय आंदोलन हे मागे घेतले जाणार नाही। यासोबतच 10 सप्टेंबर पासून मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत। 25 ते 30 हजार कर्मचारी मुंबईत एकत्र येऊन शासन व प्रशासनाविरुद्ध ठिय्या आंदोलन करतील। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे व एकूणच या ठिकाणी राज्यातील जे आरोग्य सेवा आहे या आरोग्य सेवेंवरती गंभीर परिणाम, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जो संप आहे तो संप 19 दिवस झाला तरी त्यांचा संप सुरूच आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।